बेसन धाक तू राणा तू अरे लक्ष कुठं आहे तुझं एवढं काय मोबाईल मध्ये का मोबाईलच्या गेमचा नाद लागला तुला नाही अरे माझं लक्ष किरण मला निश्चित होतं तुझं कुठं होतं ते मोबाईल मध्ये बघत होतो अरे तेच विचारतोय एवढं काय होतं मोबाईल मध्ये ते तालमीचं अर्जंट काम आहे ना व राणादा तुला वस्तादाने एवढं कळवळून सांगितलं तरी बी तू तालमीकडे फिरकला नाहीस आणि आता हे काय करायलास मारता काय नाही ते राणादा तू काल रातच्याला काय मेसेज पाठवलास मला तुम्ही मला लय आवडता अरे काय रे तुला आला तर काय अरे तू पाठवलेला मेसेज माझ्या बायकोनं वाचला तुझा नंबर पाठ आहे म्हणून मी सेव्ह करायला नव्हता अरे बायकोनं माझं डोसकं खाल्ले आता ती म्हणते की मेसेज पाठवणं कोण आहे ती तिला घरात जाऊन सांग चल की तू आहेस म्हणून चल अरे बरं झालं भेटला जाते काय भानगड पाठत 3 वाजता मेसेज पाठवत आहे बरं ते दुसऱ्याला पाठवायचं होतं का मलाच पाठवायचं होतं काय मेसेज आला अहो तर काय तुम्ही पाठवला म्हणून तर आला त्यो अरे बरायच ना बाबा तू अरे झोपत काय नाही ती मेसेज कशाला पाठवलायस हा अरे तसं नाही रे कसं आहे तुम्ही माझे खास आहेत ना व है ना म्हणून तुम्ही मला लय आवडता म्हणून तुम्हाला मेसेज पाठवला मी अरे पर दोस्ताच असले मेसेज पाठवतात वय अरे बायको किती डोस केला तिथं माहित नाही तुला कुणा कुणाला पाठवलायस रे मेसेज अरे तुम्हालाच की तुम्ही माझं खास आहे म्हणून तुम्हालाच पाठवला मेसेज मी होय तुमच्या मेसेज मुळे माझ्या किडनीचा पट्टा तुटला अहो हे काय मेसेज पाठवलाय अंजली अंजू अंजली तुझ्याशी बोलायला लागले मी एवढा वेळ कधीपासून हाका मारते तुला मी सॉरी एवढं काय या मोबाईल मध्ये तू हसणार नसशील तर सांगते हा नाही असं सांग अगं काल ना मी यांना मेसेज कसा करायचा हे शिकवलं तर काल रात्रभर नुसते मेसेजेस करत होते सकाळी बघितलं तर 100 तरी मेसेज आले असतील आता अजून तेच वाचते आणि अगं ह्यांना अजून नीट टाईप करता येत नाहीये ना तर इतके छान छान मेसेजेस पाठवलेत ना यांनी असं आहे वय अगं त्यातला एक छान मेसेज मला बी आलाय आणि ते बी रात्री 3 वाजता तुला तर काय अगं पहिल्यांदा रानादाचा मेसेज बघितला आणि काळजात धडकीच भरली बाई म्हणला असं कसं बिघडलं रानादा पण आता तू सांगतेस ना तो शिकायला लागलाय तर आता जीवात जीव आला बघ बाई माझ्या काय मेसेज आला थांब दाखवते यो बघ मी मला लय आवडतं अगं हा मेसेज मलाही आलाय मला पण आलाय तू एक काम कर रानादाला विचार बघू एकदा फोन करून काय राहणार बाईच आणि बाप्याचा काय फरक कळतो का नाही तुम्हाला अहो मला पण रात्रीला 3 वाजता मेसेज पाठवताचा होय होय मला बी आलाय होय मला बी आलाय पहिल्यांदा मला खरंच वाटना म्हणून 4दा चेक केलं तर रानातच की हॅलो काय कुठे आहात तुम्ही आहे की इकडे गावातच आहे ते सगळं राहू दे 1 मिनिट ते जरा फोन आलाय आलोच तुम्ही रात्री 3 वाजता रेणूला काय मेसेज केलाय बोमला तिला बी गेला काय तिलाही म्हणजे अजून कोणाला केलं नाही म्हणजे सूरज आबा भाल्या बरकत अहो गावातले समधे एक करून गोळा व्हायलेत तेच मोजायला मी अहो पण सगळ्यांना का पाठवताय मेसेज मी कुठे पाठवला आणि सगळ्यांना कसं काय जाईल मेसेज आता तुम्ही पाठवलात म्हणून गेला पण असं कसं जाईल तुम्ही पाठवताना काहीतरी गडबड केली आहे नक्की हो अजिबात नाही तुम्ही शिकवलं तर तसंच केलं मी थांबा परत एकदा पाठवतो मग सांगा मला नाही अजिबात नाही आता मी परत शिकवेपर्यंत तुम्ही त्या SMS आणि मेसेजचं अजिबात नावही काढायचं अहो सांगितलं होतं की तुम्हाला मला शिकायला उशीर लागतो म्हणून आणि तुम्ही बसलात गोदा का बरोबर स्वयंपाक करत आता झालं का नाही गोळ बरं आता मला शाळेत जायचंय तुम्ही फोन ठेवा आणि मेसेज वगैरे काही करू नका कसलं करतोय एक काम करत तुम्ही लवकर या आणि मला शिकवा काय हो तुम्ही ठेवा फोन
काय राहणार काय म्हणले वहिनी? काय नाही म्हणल्या अर्धवट ज्ञान बरोबर नसते की मेसेज करायला नीट शिकलं पाहिजे. बरोबर आहे वहिनींचं. ओ अरे जा की पुढं. परत हारलो बघ आम्ही. पहिल्यांदा हारलायसा काय? अगं ही स्टेजच पारवी न झाल्या ग चंदे. वय लई अवघड स्टेजला अडकलायसा. मला तर काय बी खरं वाटेना. द्या ना सोडू. ए मुस्काड फोडू काय तुझं? मोबाईलच्या गेम बद्दल बोलायलोय आम्ही. मी आम्ही तेच म्हणाल्या. तुम्हासनी कशाचं वाटलं? कशाचं? मी कशाबद्दल बोलत्या? कुठं काय? आता जरा गप्प बस. मग एवढं भडकलायसा ते? असू द्या. तसं बी तुम्हासनी भडकाय काय बी कारण लागत नाही. बरं ते नाही ताई साहेब, ती मास्तरीन खरंच जाणार काय हो फॉरेनला? मला तर नवलच वाटायलंय बाबा. एवढं समजा तिच्या आईतच पदरात कसं मिळतंय कोणास ठाऊक. समधी स्टेट घ्या, हे थोरलेपणा घ्या असं म्हणणारी अडाणी बाई फॉरेनला कशी निघाली हो? फॉरेनला तर तुमच्यासारखी हुशार माणसं जायला पाहिजेत बघा. आता ती मास्तरीन बघा कशी बर्फात खेळायला जाणार, ती पॅरिसचं टावर बघणार, लई आयुष करणार बघा. आणि तुम्ही बसा हितच मासिकात फुटू बघत. ती मास्तरीन का नाही आल्यावर बघा लई शायनिंग मारणार. तिच्या रुबाबा पुढे तुमचं कायच नाही चालणार. कसला ढेकळाचा रुबाब ग. ती जर्मनीला चालल्या ना बघ. आता तू बघ, तिच्या नाकावर टिचून आम्ही जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, पॅरिस असला 10-12 देश करून येणार. मग त्यासाठी 10 एकर जमीन इकायला लागली तरी बी चालतंय. आव हिथं साधं 10 गुंठ तुमच्या नावावर कुणी करना झालंय आणि म्हणून 10 एकर. चंदे हा तू पाठरा की नाहीस ना आमची? वय मग आमच्या विषयी असं वाईट साईड बोलाय जीभ झडत कशी नाही ग तुझी? हा का आमच्या काळजावरनं दगड फिरवायल्यास? आव ताईसाब तुम्ही एवढं घाईला आलायसा. मी असं इनवण्या करशील असं वाटलं बी नव्हतं बघा मला. मग काय करू आम्ही? काय करू तूच सांग. समजा उपाय हरलेली बाई आहे बघ आम्ही. कसं असतंय चंदे, घर फिरलं का नाही किंवा असं बी फिरत्यात, तसं तू बी फिरली बघ. आव नाही होत आहे साहेब. ये समजा अख्खं जग तुमच्या विरोधात जाईल, परी तुमची पाठ राखीन चंदा अजिबात तुमच्या विरोधात जाणार नाही. खरंच नाही, खरंच नाही, खरंच नाही. काय साहेब एक सांगू काय, कधी कधी वाईटातनं चांगलं बी निघतंय बघा. हो नाही अव ती मास्तरीन बघा फॉरेनला निघाली ना, तर हे तुमच्यासाठी लई चांगलं आहे. चांगला चान्स आहे, सोडू नका. कसला चान्स? आता बघा ती मास्तरीन फॉरेनला जाणार म्हणजे राणादा तुमच्या ताब्यात येणार, माहिती का नाही? एकदा का राणादा तुमच्या ताब्यात आला हे समद घर परत तुमच्या ताब्यात येणार. हा ती मास्तरीन परत येऊस्तोवर तुम्ही का नाही घराचा नक्षाच बदला बघा. फॉरेनचा रुबाब कसला, फॉरेनची मोलकरीनेच बनवा तिला. कसं? मास्तरणीचं महत्व कमी करा, राणादाला हळूहळू ताब्यात घ्या. ती मास्तरीन कशी बेकार आहे ते राणादाला पटवा. बाकी काय काय बी अवघड नाही. मग ही चांगली आयडिया आहे. आमच्या डोसक्यात कस काय नाही आली बरं? अहो तुमच्या डोसक्यात ते फॉरेनला जायचं खुळे म्हणल्यावर आयडिया कशी येईल?
ए वाटरा की नाहीस ना बा आमची, ध्यानात ठेवायचं ना ते. आणि उगा आता आगाऊपणानं बोललीस का नाही तर खरंच जीवेला चटका देईन बघ चंदे. जा जाऊन काय तर खायला आणा मसनी. बघितलं बघितलं, जरा चांगली आयडिया मिळाली की झालं, फिरला असा तुम्ही. आमच्यावर ओरडू नगस. जा आता आमच्यासाठी काय तर खायला आण. जरा काम करत जा घरातली, म्हणजे यो ढिगारा जरा कमी होईल. तर आपला टाइमपास आणि टाइमपास. ताई साहेब असं का बोलायला सा? हा आम्ही पाहिजे ते बोलू. जा काय तर खायला घेऊन या आम्हासनी. आता या मास्तरडीची अशी काय पाठवणी करतो का नाही, संदीप बघतच बस त्याला. हो चुकलं म्हणलं ना व. अहो मी काय म्हणतोय ऐका की. काही बोलू नका. सर का अहो मुद्दा म्हणून नाही केलं हो, ते चुकून झालं, आपल्यापणच गेलं ते समजा. चुकून? असं कसं चुकून झालं? तुम्ही रेणूला मेसेज पाठवला? अहो तिलाच नाही, समजाच गेलाय, ते आपल्यापणच गेला. असा कसा गेला? अहो ते पाठवायचं बटन दाबला ना गेला. तुम्ही आबा, सूरज भाऊजी, रेणू, तुमचे मित्र सगळ्यांनाच मेसेज पाठवला. पाठवलं नाही हो, ते गेला म्हणा की. हा आणि तुम्हीच अर्धवट शिकवलं मला. अजिबात नाही, तुम्ही अर्धवट शिकलात. बरं बाबा, मी अर्धवट शिकलो, चूक झाली माझी, आता द्या की राग चुकून. रेणूला काय वाटलं असेल मेसेज बघून? अहो बहीण आहे ती माझी, भावाचं प्रेम आहे असंच वाटलं असणार. नाही, ती मला काय म्हणाली माहितीये? काय म्हणली? ती मला म्हणाली की मला नीट शिकवताच येत नाही. आता आबा, सूरज भाऊजी, तुमचे मित्र सगळ्यांना असंच वाटणार ना की मला नीट शिकवता येत नाही. नेमका तुम्हाला कशाचा राग आहे? मी समजेसनी मेसेज पाठवला त्याचा, का तुम्हाला शिकवता येत नाही त्याचा? तुम्ही नीट शिकला नाहीत याचा. बरं मी नाही नीट शिकलो, आता तरी द्या की राग चुकून. आता बोलून काय उपयोग? मी जेव्हा रेणूला सगळं सांगितलं तेव्हा ती काय म्हणली? जाऊ द्या. अहो सांगा की काय म्हणली? तेव्हा ती काहीच नाही म्हणाली, नुसतीच हसली. आणि मग मी पण खूप हसले. हेच अहो तुम्ही हसावं म्हणून मी समजा केलं. हेच म्हणाले ना मी मगाशी, मुद्दामूनच केला होता तुम्ही मेसेज. अहो नाही हो, मुद्दाम नाही केलं मी, खरंच सांगायलोय. नाही काय नाही, आत्ताच तुम्ही कबूल केलात ना तुम्ही मुद्दाम केलात मेसेज म्हणून. बघा. नाही नाही अहो ते चुकून झालतं. अहो ते माझंच मला काय कळणं झालं, आता कसं समजावं तुम्हाला? बसा, शिकवते मी तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, आता एकाच वेळी एकच मेसेज सगळ्यांना गेलाय, म्हणजे तुम्ही हा सेंड टू ऑल ऑप्शन दाबला असणार. काय ते? म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं बटन हा. ते दाबलं असणार, म्हणून सगळ्यांना मेसेज गेला. ते फक्त तुम्हाला पाठवायचं दाखवा की. आता नाही, नंतर सांगते. अहो ते नंतर म्हणलात म्हणूनच यो समजा गोळ झालाय. ते उगा परत काय बी चुकवायला नको, तुम्ही आताच शिकवा. अहो मी काय लगेच चालले नाहीये, अजून वेळ आहे मला जायला. असू द्या किती वेळ, तुम्ही आताच शिकवा. हो पण मला काम आहेत. शिकवा म्हणलं ना. हे बघा, सगळा मेसेज टाईप करून झाला ना की इथे दोन ऑप्शन येतात, सेंड आणि सेंड टू ऑल. तुम्ही खालचा दाबला, आपल्याला वर. चंदे नुसती बघत काय बसली, चला आवर पट 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 पट. घेतलाय का समजा? लाडू आणि करंजा कुठे आहे? अरे हा गोदा का. अहो ते तुम्ही 1760 खाण्यापिण्याच्या गोष्टी बनवल्या होत्या का नाही, त्या द्या बरं पटापटा. काय ते? अहो तेच हो, लाडू, चिवडा, करंजी, पापड, लोणची समजा बनवलं होतं का नाही, ते द्या बरं. अहो जाऊबाई 2 महिन्यासाठी फॉरेनला चालल्यात, तर समध्या गोष्टी नीट दिल्या पाहिजेत का नाही संगट? हा, त्यांचा अभ्यास नीट झाला पाहिजे. ताई साहेब,
मी काय म्हणत्या ते पापड नका द्यायला. आव त्यांचं कुरुम कुरुम आवाजानं थोरल्या ताईसाहेबांच्या अभ्यासात मग डिस्टर्ब होईल ना. बरं पापड सोडून बाकी समजा द्या बरं. अहो बरं हे समजा तुम्ही का करायलाय? घ्या गोदाक्का, तुम्हासनी काळजी नसल जाऊबाईंची, पण आमासनी त्यांच्या अभ्यासाची लई काळजी आहे बघा. अहो 2 महिन्यासाठी तिकडे चालल्यात त्या, त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ व्हाया न ग. समजा नीट मिळालं तरच नीट अभ्यास होणार आहे का नाही. चला आवरा आवरा पटापटा. काय चाललंय? मामनजी, हा. अहो ते जाऊबाईंच्या पाठवणीची तयारी करायलोय हो. हे बघा, आमच्या पप्पांनी फॉरेन वरनं आणलेली बॅग जाऊबाईसनी द्यायलोय आम्ही. आणि काश्मीर वरनं आणलेली ती शॉल दाखव. हे बघा, आमच्या पप्पांनी काश्मीर वरनं आणली ही शाल, ही बी त्यासनीच द्यायलोय. पण हे तुम्हाला करायला सांगितलं कोणी? प्रेम माया जाऊबाईंवरच्या प्रेमानं सांगितलं बघा हे आमसनी समज कराया. त्यांच्या जाण्यामध्ये एक सुधीक कमी पडू देणार नाही आम्ही. हे बघा, फॉरेनच्या या बॅगीमध्ये समज भरलंय आम्ही. अहो त्या बॅगेत खाण्यापिण्याचं सामान भरण्यापेक्षा स्वतःच्या डोक्यात अक्कल भरा जरा. आम्ही हे आपल्या माणसाच्या काळजीपोटी करायलोय मामांजी. अहो पण ही काळजी करायला तुम्हाला सांगितलं कोणी? प्रेम माया ताईसाहेबांचं थोरल्या ताईसाहेबांवर लई जीव आहे बघा. असं लय माया आहे? होय. मग सांगा बघू, तुमच्या लाडक्या जाऊबाई कधी जाणार आहेत? उद्याच्या उद्या पाठवणी करतो की त्यांची. त्यांच्या जाण्यामध्ये जरा बी उशीर चालणार नाही बघा आमासनी. अहो जर्मनीला जायचं म्हणजे रुसून माहेरला जाणं इतकं सोपं वाटलं हे तुम्हाला? अहो विमान आहे, विसा आहे, तिकीट आहे, अहो लय भानगडे असतात. तुमची मजल एसटीच्या पुढे गेले नाही, तुम्हाला काय कळणार आहे हो? नाही आमासनी असं वाटलं की तुमचा वशिला लावून पहिल्या इमानाचं तिकीट काढून देशील त्यांना. अंजली वशिल्यानं नाही, स्वतःच्या हिमतीवर आणि हुशारीवर चालली आहे. असं आहे काय? बरं असू दे. चंदे उचल बाई समद, जात्याल त्यांचं त्या. आम्ही आपलं समद चांगल्या मनानं करायला गेलो, पण काय काय बोलायचं सरळ सरळ बोला ना. साहेब राणा शेताकडनं आलाय आत्ताच. त्याच्यासाठी म्हणून तर गप असा लागते हो. चला आवरा तुमचा बाजार. परत जर का नको ते धंदे केले ना, याद राखा. साहेबराव, मी तुझ्या जवळ नसलो ना तुला माझी आठवण आली, तू बी मला मेसेज करत जा काय. म्हणजे आधी मी शिकतो आणि मग तुला शिकवतो. चालतंय ना? मग चालतंय. भाल्या तुला टाइम गावं ना, म्हणून म्हणलं आपणच जावं. वसात म्हणलं शेवटचं विचारून बघ त्याला. अरे ते काल यायचं राहिलं, उद्या येतो की तालमीत? कशाला उद्या येतोय? अरे काही दिवसांना आपली तालीम आता बंदच पडणार आहे बघ. डोसक्यावर पडलं का काय तू? अशी कशी बंद पडेल तालीम? राणादा, आपल्या तालमीची कंडिशन लई वाईट झाली आहे बघ. म्हणजे मागच्या 1-2 वर्षात कुठलंच मैदान मारलं नाही आपण. तालमीतला एक पट्ट्या कुठल्या मैदानात झळकला नाही बघ. हळूहळू एक पैलवान तालीम सोडून पुण्याला आणि कोल्हापूरला निघाल्यात. असं एक पैलवान गेल्यावर तालीम बंद पडणारच की. मी असताना तालीम बंद पडणार नाही, ती चालूच राहणार. तू नुसतं बोलू नकोस राणादा. वस्तात म्हणल्यात राणाला थापाडा झालाय. आता मला बी ते खरंच वाटालंय. पर तू विसरला गाडी तालमीला. अरे